हॅलो, गुड मॉर्निंग. आज होता संडे, तर त्याच्यामुळे थोडंसं उशिराच उठले होते आणि उठल्या ना पहिले भाकरीचा चिवडा बनवला आणि नाश्ता करून घेतला होता, कारण की खूपच भूक लागली होती. आणि त्याच्यानंतर मग मी माझं आवरलं आणि मस्त अशी देवपूजासुद्धा करून घेतली. आणि त्याच्यानंतर ना जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये आले आणि आल्यानंतर ना पहिला ओटा असा मस्त क्लीन करून घेतला होता, कारण की काय झालं होतं, सकाळीच नाश्ता बनवताना ना माझ्याकडून थोडंसं दूध उतू गेलं होतं आणि ओटा पूर्ण घाण झाला होता. मग म्हटलं पहिले ओटा क्लीन करून घेऊ. आणि मग ओटा क्लीन झाल्यानंतर ना मी इकडे जेवणाला सुरुवात केली होती. तर आज संडे असल्यामुळे आम्ही बनवणार होतो फिश. तर फिशमध्ये सुद्धा आज आम्ही बनवणार होतो फिश करी आणि फिश फ्राय. तर त्याच्यामुळे ना मी पहिले फिश करीसाठी लागणारं कटिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना फिश फ्रायसाठी मॅरिनेशन करून ठेवत होते. मग फिश फ्रायच्या मॅरिनेशनसाठी ना मी हिरवी मिरची, आलं, लसूण थोडंसं वाटण यूज करते. ते मी ह्याच्यामध्ये टाकून मस्त असं फिशला दाबून ते लावून ठेवणार होते, कारण की असं लावून ठेवल्यानंतर ना हा सगळा मसाला छान फिशमध्ये मुरेल आणि जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा हे खायला खूपच टेस्टी लागतं. त्याच्यामुळे मी असं करणार होते. तर ते झाल्यानंतर झाकून ठेवून दिलं आणि मग म्हटलं चला आता कुकर लावून घेऊ, कारण की जेव्हा आम्ही फिश करी आणि फिश फ्राय बनवतो ना तेव्हा शक्यतो आम्ही राईसच खातो. तर त्याच्यामुळे मी म्हटलं जो पण करी बनेल तो पण कुकरसुद्धा होऊन जाईल. तर त्याच्यामुळे मी इकडे कुकर लावून घेतला आणि दुसऱ्या साईडला मी करी बनवायला घेतली होती. तर मग अशी ना करीसाठी लागणार आलं लागतं ते मी कट करणं विसरले होते. तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला पहिले आलं कट करून घेऊ. आणि त्याच्यानंतर ना मग मी इकडे कढई गरम केली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मग ह्या करीसाठी ना मी फक्त मोहरी यूज करते, जिरे यूज करत नाही. तर मग ह्याच्यामध्ये मस्त अशी मोहरी टाकून घेतली. मोहरी तडतडल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी टाकणार होत्या. आता ह्या करीची जर डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, मग मी ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर हे सगळं झाल्यानंतर ना मग मी कांदा आणि बाकीच्या गोष्टी टाकून घेतल्या. आता टोमॅटो शक्यतो मी नंतरच टाकते, जेव्हा की पाणी टाकून एक उकळी आली ना की त्याच्यानंतर मग मी टोमॅटो त्याच्यामध्ये टाकते आणि मग तो मऊ होईपर्यंत थोडासा टोमॅटो त्याच्यामध्ये भाजून घेते. मग तो असा छान मऊ होतो पाण्यामध्ये. आता तर बघा इकडे मी आता टोमॅटो टाकला आहे पाणी वगैरे टाकल्यानंतर, आणि मग ह्याच्यानंतर मी इथे थोडंसं पाणी वाढवते. जसं जेवढे आपल्या घरी लोक आहेत ना त्यांच्या हिशोबाने मी थोडंसं करीसाठी लागणारं पाणी ह्याच्यामध्ये वाढवते. आणि मग ते पाणी वाढवून एक उकळी आल्यानंतर ना मग मी ह्याच्यामध्ये फिशचे छान तुकडे टाकले आणि मग इकडे फिशला शिजायला ठेवून दिला. आता फिश शिजायला काही फारसा असा वेळ लागत नाही, एका उकळीमध्ये फिश छान मस्त शिजून होतो. तर मग म्हटलं चला आता इकडे झाकून ठेवून देऊ आणि जोपर्यंत फिश शिजतोय तोपर्यंत आपण मग फिश फ्रायची सुद्धा तयारी करून घेऊ. मग मी दुसऱ्या साईडला ना एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं फिश फ्रायसाठी. तर इकडे बघा माझी करीसुद्धा रेडी होती आणि मग इकडे दुसऱ्या साईडला माझं तेलसुद्धा गरम झालेलं होतं आणि जे काही फिश होते जे मी मसाला लावून ठेवलं होतं मॅरिनेशन करून, तर ते रव्यामध्ये कोट करून घेतलं आणि छान असं गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि मग हे माझं फिश फ्राय असं छान दिसत होतं आणि हे जितकं छान दिसते तर तितकंच खायलासुद्धा टेस्टी झालं होतं. तर असा होता आजचा माझा संडे. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.